दिवंगत लोकनेते विनायक मेटेंचं मराठा आरक्षणासाठी बलिदान। आता त्यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटेंच्या उमेदवारीला पाठिंबा द्या। मेटे समर्थकांचं जरांगेंना साकडं। महाविकास आघाडीचं सरकार जाण्याला नाना पटोले कारणीभूत। नीलम गोऱ्हेंचा खळबळजनक दावा, तर पटोलेंचं कोणतंही वक्तव्य केवळ विनोदच, गोऱ्हेंचा टोला। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप वेगवेगळ्या राज्यातील अनुभवी नेत्यांना प्रचारामध्ये उतरवणार। 1500 महिलांच्या उपस्थितीत 15 मेळावे घेणार, सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑफलाईन स्वीकारा, सॉफ्टवेअर बंद असल्यामुळे एका स्वयंसेवी संस्थेनं केली हायकोर्टात याचिका। गणपतीसाठी एसटीच्या 75% बसेस फुल। 2 सप्टेंबर पासून सोडण्यात येणार जादा बसेस। गणेश भक्तांसाठी एसटी प्रशासन सज्ज। गणपतीत आता अवघ्या तासाभरात पुण्यातून कोकणात पोहोचणार। 31 ऑगस्ट पासून पुणे सिंधुदुर्ग पुणे गोवा विमान सेवा सुरू होणार। 388 माडाच्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर। अनेक इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत। धोरणाचे फायदे मिळत नसल्यामुळे पुनर्विकास रखडल्याची माहिती। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, केंद्राकडून युनिफाईड पेन्शन योजनेला मंजुरी। मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळणार। नेपाळ बस दुर्घटनेतील जळगावमधील मृत यात्रेकरूंवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार। ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रक्षा खडसेंकडून मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन। यवतमाळच्या आर्णीमध्ये शालेय पोषण आहाराच्या मिलेट बारमध्ये अळ्या। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्यामुळे पालकांमध्येही संताप।